जाणून नृसिंहसत्वे यतीने विनयाने तोच प्रयत्न चालू आहे असे उत्तर दिले. त्यावर आपल्या गळ्यातील हार काढून महाराजांनी यतीवर यांच्या गळ्यात घालून यांच्यावर कृपानुग्रह केला. गुरुलांब 26 बखर क्षेत्र 56. भौतिक जगात स्त्रीशक्तीचा फार मोठा प्रभाव असतो. परमार्थी स्त्री मोठ्या अडसरा पुरुषाची वाचतो. परमार्थिकांना म्हणून स्त्रीपासून फार सावध राहावे लागते. जरासाही गाफीलपणा त्याच्या रसास कारणीभूत ठेवू शकतो. दोष स्त्रीचा नसतो, दोष असतो तो पुरुषाच्या रसखल मनाचा. पूर्वीचे ऋषीमुनी सांसारिकच होते. त्याने आपापले प्रपंच रानामानात थाटले होते, पण प्रपंचात त्या स्त्रीमध्ये कधीच गुरफटले नाही. स्त्री मोहापासून त्यांनी स्वतः अलिप्त ठेवण्याचे जे यश प्राप्त करून घेतले होते तेच ते तप होते. व्यवहारात उत्कृष्ट शरीरसंपदा, रूप, गुण, तेज, शौर्य प्राप्त केलेल्या पुरुषावर अनेक स्त्रिया भाळतात. तशा परमार्थी ज्ञानी पुरुषावर अनेक रिद्धिसिद्धी मोहित होतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आपापसात त्या घोटाळ्यात वावरत असतात. इथे ज्ञानी पुरुष म्हणजे प्रदर्शन, आत्मसाक्षात ब्रह्मदर्शन झालेला पुरुष असा हवा घ्यावा. व या पुरुष निस्संग राहण्याचे, लोकांत राहूनही अलिप्त राहण्याची कोडोनिकोडीची प्रयत्न करावा लागतो. भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. भावनेच्या आहारी जाऊन दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा रिद्धीचा केला वापर त्यांना दिवाळखोरी बनवल्याखेरीज राहत नाही. आणि रिद्धीचा वापर हा आत्मघातीच ठरतो. जगातील सर्व सुखदुःखे, सर्व घटना कर्मानुसार असतात. त्या ज्ञानीपुरुषाने सर्रास हस्तक्षेप करावायचा नसतो. महाराज रिद्धिसिद्धींना उद्देशूनच रंडी म्हणाले होते आणि ते सूचकपणे नृसिंहयतींना ओळखले होते. रिद्धिसिद्धी या परमाच्या वैश्यात असतात. या प्रेमाचे नाटक करता साधकाचे तप लुबाडून त्याला सर्वस्व नागवतात. जसे त्याने जाणीव होती असे त्यांचे विनयशील उत्तरावरून दिसते. त्याची विविधता म्हणजे केवळ द्वैतशास्त्राचे पाठांतर नव्हते. श्रेष्ठचे योगसंपदा, अष्टांग साधना याने अवघड होती. ते दर्शनास येण्याआधीच मृगजन घालून ठेवण्याची कृती करून महाराजांनी त्याच्याबद्दल आपला कृपालोक प्रकट केला. कौतुक करण्याच्या महाराजांच्या पद्धती अशा विलक्षण असत. पुढील पुष्प मार्च 6 90 पान. तुमच्या मूळचे साधू आहात. महाराज मंगळात होते त्यावेळी काही दिवस यशवंतराव महादेव भोसेकर यांच्या सहज होते. पुढे त्याला स्वप्नात महाराजांनी पारणे गावी दर्शन घेऊन एक शाळीग्राम दिला व साधू म्हणून कीर्ती होईल अशा आशीर्वाद दिला. भोसेकर जागी जाऊन पाहता तो अंथरुणावर खरोखर शाळीग्राम मिळाला. महाराजांची भेटीची ओढ लागताच अकोडस यावे असं स्वप्नात दृष्टांत दिला. त्यावेळी भेटी झाली असता महाराज म्हणाले, तुम्ही मूळचे साधू आहात. महाराजांची पूर्ण कृपान झाल्याने ते पारमार्थिक अधिकार वाढून ते देवमावल्या म्हणून ख्यातकीर्त झाले. गुरुलांब 26 बखर 223. मंगळ ते 12 वर्ष वाचल्यात लोक महाराजांना दिगंबर बुवा ओळखत होते. तरी फार प्रकरून महाराजांच्या गावात नसतच. आजूबाजूच्या गावी जे जंगल तेथेच ती भ्रमंती चाले. प्रत्यक्ष माते सूक्ष्म रूपाने हिमालयात कन्याकुमारीपर्यंत, द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत देशाच्या उभ्या आडव्या ताण्या बाण्यात संचार करत असत. या संचार लोकधार अविनाशी अविरत कार्य करण्याची गुंतले होते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा. प्लेलिस्टला जाऊन इतरही व्हिडिओ गजानन महाराज, आळंदीचे स्वामी, परमचंद स्वामी, भक्ती विजय, श्री स्वामी समर्थांची अध्याय थेट प्रक्षेपण यातले विविध अजून झालेले लाईव्ह व्हिडिओ त्यात आहेत, ते पण बघा. पुनश्च वाचन मंगळ ते 12 वर्षे रोज महाराजांच्या लोकदेव कार्याचा एक विशेष असा परमार्थी प्रगती केलेला करू पाहणाऱ्या आणि होऊन शकणाऱ्या व्यक्तींचे तसेच अनेक योगाने यतींना ते नेमके आपणाकडे ओढून घेत किंवा त्यांच्या गावी त्यांच्या घरी जाऊन भेट दर्शन व्यक्ती होईल. अकोल अवलिणी बुवा जगन्नाथपुरीत, भुरिया बुवाना द्वारकेला, बाबा घोलपाना नाशिकमध्ये, मार्गवांतेच्या दरबारात, शंकर रायजना काशी मंदिरात, नंदराम मंदिरात, मल्लिकार्जुन मंदिरात, मालोजीच्या गणपती मंदिरात, रामपोसव काशीकर स्वामींना केरळ देशात त्यांनी दर्शन घडवले होते. ही झाली ठळक उदाहरणे. आणखी किती स्वप्नदृष्टांत भेटी आहेत. तसेच श्री भोसेकर यांना पारनेर गावी स्वप्नात दर्शन दिले. मगच काही दिवस ते भोसेकर महाराजांच्या सहवास होते. आता यांचा भोसेकरांना ते नुसते स्वप्नात दर्शन दिले असे नव्हे तर एक शाळीग्रामही दिला. तो भोसेकरांना जागेपणी अंतरुणात मिळाला. या योगी प्रपंच आणि परमार्थ उन्नतिकारक घडेल व आशीर्वाद त्यांनी दिला होता. साहजिकच श्री भोसेकरांना पुनर्भेटीची ओढ लागली. तेव्हा त्यांनी पुन्हा त्यांना स्वप्नशा देऊन अकोला जाण्याचा आदेश दिला. तेथे ते गेले तेव्हा अवचितपणे त्यांनी ती शिला दगड कोठे आहे रे असे शालिग्राम विचारून स्वप्नशाची खाणगाठ पटवली. या भेटीतच तुम्ही मुळाचेच साधू आहात ख्यातिकीर्ती झाले. महाराजांचे कार्य कसे व कोणत्या पातळीवर चालत असे याचे निरीक्षण करणारी ही लीला आहे.